नमस्कार. मनसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी आज आपल्यासमोर राग नियंत्रण या मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आपण निवडलेला आहे तो विषय आहे की रागाच्या संदर्भातली जाणीव जागरूकता आपण गेल्या काही 2-3 क्लिप्समधून वाढून घेतलेली आहे. आजची जी क्लिप असणार आहे प्रामुख्याने ती असं आहे की माझ्या रागावर नियंत्रण करण्यासाठी अशा कुठकुठल्या छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत, अशा कुठकुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याची माहिती मला असणं फार महत्त्वाचं आहे. मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे मानवी राग किंवा एकूणच सर्व प्राण्यांमध्ये असलेला राग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे जो व्यक्ती खूप रागवतो किंवा ज्याला प्रचंड प्रमाणात राग येतो त्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु त्यावर नियंत्रण मिळवणं ही आज काळाची गरज आहे. राग नियंत्रण म्हणजेच अँगर मॅनेजमेंट म्हणजे पूर्णपणे आपला राग दाबून टाकणे किंवा राग व्यक्तच करायचा नाही असं होत नाही. तर त्याचा अर्थ असा आहे की तो योग्य पद्धतीने समजून घेऊन त्यावर नियंत्रण मिळवून शक्य होत असल्यास आपला स्वतःचा राग नियंत्रणात ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग दैनंदिन जीवनामध्ये आपण तो कशा पद्धतीने नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो याच्या शक्यतेबद्दल आज बोलणार आहोत. लगेचच उद्यापासून ह्या सर्व टिप्स तुम्ही वापरून तुमचा राग कमी होईल का, तर उत्तर नाही आहे. परंतु सरावाने हळूहळू आणि अतिशय शांतपणे ह्या सर्व टिप्सचा जर तुम्ही सातत्याने सराव करत राहिलेत तर निश्चितच आजच्या परिस्थितीमध्ये आणि येणाऱ्या काळाच्या परिस्थितीमध्ये रागाच्या नियंत्रणासंदर्भात आपली खूप मोठी मदत या टिप्सच्या माध्यमातून होऊ शकेल. पहिला मुद्दा जो आहे रागाच्या संदर्भात ज्याचं अवेअरनेस आपल्याला असायला हवं ते आहे की आपल्याला राग का येतो, म्हणजेच आपल्याला रागाचे ट्रिगर्स काय आहेत. मी अगोदरच ट्रिगर्स याची संकल्पना मागच्या क्लिपमध्ये एक्सप्लेन केलेली आहेत की बंदुकीला ज्या पद्धतीने एक ट्रिगर्स असतो आणि तो ट्रिगर दाबल्यानंतर बंदूक कार्यान्वित होते. खरं तर बंदुकीमध्ये गोळी असूनसुद्धा जोपर्यंत ट्रिगर दाबला जात नाही तोपर्यंत गोळी चालत नाही. आणि म्हणूनच आपल्या रागाच्या संदर्भात असे काय ट्रिगर्स आहेत की जिथं काही घाला झाला, काही वार झाले, काही हल्ला झाला तर माणसं रागवतात. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आधी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीमुळे राग येतो याची एक सरळ यादी बनवून ठेवणं गरजेची आहे. उदाहरणार्थ, कोणी माझ्या पास्टबद्दल किंवा भूतकाळाबद्दल जेव्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हा मला राग येतो. माझेच मुलं माझं जेव्हा ऐकत नाही तेव्हा मला राग येतो. कोणीतरी जेव्हा मला उलट उत्तर देतो तेव्हा मला राग येतो. कोणीतरी मला जाणून बुजून खाली ओढण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा मला राग येतो. ऑफिसला जाताना जेव्हा ट्रॅफिक जाम होतं तेव्हा मला राग येतो. किंवा माझ्या सहकार्याने किंवा माझ्या खालच्या कर्मचाऱ्याने माझं काम जेव्हा ऐकलं नाही किंवा माझ्या कामाकडे जेव्हा दुर्लक्ष केलं जातं तेव्हा मला राग येतो. तर हे काही जे ट्रिगर्स असतात त्याची एक छोटीशी यादी आपण तयार केली तर आपल्याला लक्षात येतं की आपण कुठकुठल्या कारणांसाठी प्रचंड प्रमाणात रागवतो. आणि मग तिथूनच पुढच्या टिप्सचा आपला प्रवास सुरू होतो. एक वेळ ही ट्रिगर्स आपल्या लक्षात आली की आपल्याला काही छोट्या छोट्या टिप्स आहेत की ज्याचा आपल्याला फायदा करून घेता येतो. उदाहरणार्थ, पहिली जी टिप्स आहे ती आहे की राग आल्यानंतर काही वेळचा पॉज घ्या. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला राग येतं आणि रागाच्या भरामध्ये आपण आपली एक स्वाभाविक प्रतिक्रिया देऊन मोकळं होतो किंवा जोपर्यंत ती देत नाही तोपर्यंत आपल्याला छान वाटत नाही, आतून रेसलेस झाल्यासारखं वाटतं. रागाच्या भरामध्ये आपण अशी काही वाक्य बोलतो किंवा असं काही वागतो त्याचा नंतर आपल्याला पश्चाताप होतो. त्यामुळे पहिला जो छोटासा नियम आहे की राग आल्यानंतर काही वेळ एकतर गप्प राहा, जर तिथं गप्प राहणं शक्य नसेल तर तात्काळ ती जागा सोडा. काही सेकंद, काही मिनिटे त्या जागेवर परतू नका. एक उदाहरण घेऊयात. घरात किंवा ऑफिसमध्ये कुणाशी तरी कडाक्याचं भांडण झालंय. समोरच्या व्यक्तीने चिडवणारे शब्द वापरले व आपणही लगेच ओरडून उत्तर देतो. आता अशी एक सिच्युएशन आहे. उपाय काय आहे याच्यामध्ये की जेव्हा प्रचंड राग येईल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका.
मनातल्या मनात काही वेळ स्वतःला थांबण्याचा, संथ राहण्याचा किंवा शांत राहण्याचा स्वतःला सल्ला द्या. बऱ्याचदा हे जमेल, बऱ्याचदा हे जमणार नाही, परंतु सरावाने प्रत्येक गोष्ट साध्य होत असते. आणि जर शक्यच नसेल तिथं शांत राहणं, तर सरळ ती जागा सोडा आणि ती जागा बदला. बाहेर जाऊन थोडासा दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला ठणकावून सांगा की या परिस्थितीमधून मी अतिशय शांतपणे बाहेर पडू शकतो. त्यामुळे या छोट्याशा टेक्निकमुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही स्वाभाविकरित्या ती जागा सोडल्यामुळे, शांत राहिल्यामुळे साधारण रोजच्या कटकटीच्या ठिकाणी साधारण 50 ते 60% तुम्ही तिथे वादविवादामध्ये न अडकण्याचा संकल्प करू शकता. दुसरी एक महत्त्वाची जी टेक्निक आहे की बऱ्याचदा रागामध्ये बोलताना आपण मी हा शब्द खूप जास्त वापरतो. मी असं करतो, मी तसं करतो, माझ्यामुळे असं होतं आहे, माझ्यामुळे मी असं बोललोच नव्हतो, माझा असा विचारच नव्हता. त्यामुळे जेव्हा आपण अशा पद्धतीने बोलतो तेव्हा स्वतःच्या आपल्या भूमिकेबद्दल आपण असं म्हणतोय की मी अतिशय व्यवस्थित आहे, माझ्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाहीत आणि समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा समोरच्या सिच्युएशनमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे स्वतः कडाक्याचं भांडण होत असताना, रागामध्ये असताना मी हा शब्द टाळा. आपण काय करू शकतो, आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल, तुम्हाला काय अपेक्षित आहेत, मला काय अपेक्षित आहेत, आपण दोघं मिळून कशा पद्धतीने याच्यातून बाहेर पडू शकतो, अशा पद्धतीच्या विधानांचा तुम्ही वापर करू शकता. जोडीदाराने घरात पसारा करून ठेवलेला आहे आणि जर तुम्ही असं म्हटलं की तू नेहमीच घर घाण ठेवतेस, असं म्हणण्याऐवजी आपण वाक्य बदलून असं म्हणू शकतो, जेव्हा घरात पसारा असेल ना आणि काही गरज लागली तर तुम्ही माझी मदत घ्या आणि आपण ह्या पसाऱ्यातून बाहेर पडू शकतो. इथं काय होतं की इथं त्या पसारा संपण्यामध्ये तुमची स्वतःची सुद्धा भूमिका आहेत असं जेव्हा तुम्ही दर्शवता, तेव्हा आपण त्या समस्येपासून पळून जात नाही, तर ती समस्या कायमस्वरूपी थांबवण्यासाठी कसे प्रयत्नशील आहोत असं इथून व्यक्त होतं. त्यामुळे पसारा फक्त दुसऱ्या व्यक्तीचीच आवरण्याची जबाबदारी आहे आणि फक्त मी राग व्यक्त करणार असं होणार नाही. अजून एक महत्त्वाची जी टिप्स आहे की जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा शारीरिक बाबतीत खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याकडून घडतात. आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, आपल्याला ताणतणाव जाणवतो, आपण जोराने बोलायला लागतो, आदळआपट करायला लागतो. त्यामुळे ते जे प्रकरण असतं ते अजून जास्त चिघळतं. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला राग येत असेल तेव्हा एकतर दीर्घ श्वास घ्या, अगोदर सांगितल्याप्रमाणे ती जागा सोडा, एकतर थोडंसं पाणी प्या, गरज असल्यास संभाषण पूर्ण करा, गरज नसल्यास समोरच्यांना सांगा की मला थोडं थांबायचं आहे, आय वॉन्ट टू क्विट, मला थोडं थांबायचं आहे, आय वॉन्ट सम टाईम, मला याच्यामध्ये थोडासा वेळ हवा आणि तिथून थोडंसं बाजूला हवं. त्यामुळे बऱ्याचदा आपला शारीरिक जो तणाव झालेला असतो, शारीरिक जी चिडचिड झालेली असते, शरीरामध्ये जो एंड्रोनाईल नावाचा एक हार्मोन सिक्रेट झालेला असतो, तो थोडासा शांत होतो आणि आपला राग कमालीचा कमी होतो. त्यामुळे शारीरिक बाबतीत जर काही बदल जाणवायला लागलेत रागाच्या ठिकाणी, तर समजून घ्या की शारीरिकरित्या आपल्याला हे शरीर सांगतं आहे की आता थांबायला हवं. त्यामुळे पुढे भांडणाची प्रक्रिया थांबवणं, जर शरीर संकेत देत असेल तर ती तात्काळ थांबवणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या शरीराकडे पण लक्ष द्या. बऱ्याचदा आपण विचाराने भांडतो, विचाराने भांडण झाल्यानंतर शरीरामध्ये थरकाप निर्माण व्हायला सुरुवात होतो. जर अशा पद्धतीने काही होत असेल तर तिथं समजून घ्या की आत्ता थांबणं महत्त्वाचं आहे. मुद्दा महत्त्वाचा नसून आपलं शरीर आणि आपलं मन महत्त्वाचं आहे. अजून एक महत्त्वाची टिप्स आहे की ती आहे की आपला दृष्टिकोन पण हळूहळू बदलून घ्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होणार असं नेहमीच होणार नाही. बऱ्याचदा असं होईल की 50% तुमच्या मनासारखं होईल आणि 50% होणार पण नाहीत. परंतु प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखीच व्हायला पाहिजे, हे सुद्धा अतिशय चुकीची मानसिक दृष्टिकोन आपण आपल्या आयुष्यामध्ये बाळगतो. त्यामुळे एक उदाहरण घेऊयात. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, तुम्हाला प्रचंड भूक लागलेली आणि वेटरने जेवण आणायला उशीर केला आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्या वेटरवर भडकतो. परंतु त्या वेटरचं काम काय की तयार झालेलं प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवणं. कदाचित ते लवकर तयार झालं नसेल, कदाचित बनवणाऱ्याने उशीर केला असेल, कदाचित वेगवेगळ्या अतिरिक्त ऑर्डर्स त्याच्याकडे असतील त्याच्यामुळे त्याला वेळ झाला असेल.
पण ही पूर्ण परिस्थिती समजून न घेता आपण वेटरवर सरळ सरळ रागवतो आणि आपला राग त्या वेटरवर थपवतो. मग इथं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की इथं चूक कोणाची, वेटरची की तुमची. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्या ऑर्डरला वेळ लागू शकतो हे स्वीकारण्याची मानसिकतासुद्धा आपल्यामध्ये निर्माण करणं खूप गरजेचे आहे. हा एक छोटासा उदाहरण आहे. असे बरेच उदाहरण तुमच्या आयुष्यामध्ये सापडतील की जिथं आपण अननेसेसरी राग व्यक्त करतो आणि नंतर लक्षात येतं की त्याचा त्रास आपल्याला होतो. त्यामुळे परिस्थितीनुसार आपला स्वतःचा दृष्टिकोनसुद्धा रिकन्स्ट्रक्ट करणं फार महत्त्वाचं आहे आणि तो आपण करायला हवा. पुढची एक महत्त्वाची टिप्स आहे की रागाचा निचरा म्हणजे ज्याला आउटलेट असं म्हणतो. एखादी गोष्ट जेव्हा साचते, जेव्हा ती व्यवस्थितपणे आउटलेट होत नाही, त्यामुळे ती साचलेली गोष्ट अजून त्रासदायक ठरते. जर रागाच्या भरामध्ये काही निगेटिव्ह इमोशन्स तुमच्यामध्ये साचले असतील तर त्याला आउटलेट करून द्या. एकतर छान गाणी ऐका, एखादं चांगलं पुस्तक वाचा किंवा शक्य होत असेल तर काही शारीरिक ॲक्टिव्हिटीमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. बागकाम करा, छोटी घरातली कामं करा, पायऱ्या चढा, उतरा. त्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये आणि मनामध्ये साचलेले जे निगेटिव्ह इमोशन्स असतात, साचलेली जी निगेटिव्ह एनर्जी असते ती कुठेतरी बाहेर पडते. एक छोटंसं उदाहरण घेऊ. एखाद्या घरामध्ये एखाद्या खिडक्या जर बंद असतील तर त्या घरामध्ये कुबट वास यायला लागतो. तिथं वेगवेगळा धूळ साचायला लागते. परंतु ती जर रूम ओपन केली, स्वच्छ केली तर हवा खेळती राहील आणि ती रूम फ्रेश राहील. त्याच पद्धतीने जेव्हा आपल्या मनामध्ये खूप सारे निगेटिव्ह थॉट्स येतात, खूप साऱ्या चुकीच्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण येतात, आपल्या मनामध्ये राग निर्माण होतो, तेव्हा त्याला कुठल्या तरी छान पद्धतीने, सकारात्मक पद्धतीने त्याला बाहेर घालवण्याचे मार्ग शोधा. त्याला आतल्या आत ठेवू नका. मित्रांशी बोला, छोटीशी ट्रिप प्लॅन करा, एखादा चित्रपट बघायला जा, एखाद्या अनोळखी ठिकाणी भेटायला जावा आणि स्वतःला त्या सिच्युएशनपासून डिटॅच करून त्याच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या. एक छोटंसं उदाहरण, घरात चिडचिड झाली, त्यामुळे संध्याकाळी थोडंसं मन लागत नसेल तर संध्याकाळी सरळ आपले शूज घालून सहज एक अर्धा तास फिरून आल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं. त्यामुळे आपण आपल्यामध्ये सुद्धा छोटासा बदल करून आपल्यामध्ये समाविष्ट झालेली जी निगेटिव्ह फिलिंग्ज आहेत, जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत, त्याला बाहेर काढण्यासाठी कुठला तरी मार्ग आपण स्वतः शोधणं फार महत्त्वाचं असतं. अजून महत्त्वाची जी एक छोटीशी टिप्स आहे की जर खूप सारा थकवा आला असेल व पूर्ण झोप असेल तर ती पूर्ण करा. आपल्या मानसिक आणि शारीरिक थकवा आला असेल तर तो कसा कमी करून घेता येईल याच्यावर काम करा. झोप अपूर्ण ठेवू नका. अपूर्ण झोप झालेली माणसं जास्त चिडचिड करतात. ज्याची झोप शांत होते त्याला दिवसभरामध्ये कमी चिडचिड होते. त्यामुळे आपली झोप अपूर्ण आहे का याच्याकडे पण बारकाईने लक्ष द्या. उपाशी राहिल्यामुळे सुद्धा राग येतो. बऱ्याच लोकांना भूक सहन होत नाही आणि उपाशी असताना अशी काही घटना घडली तर मोठ्या प्रमाणात राग येतो. त्यामुळे जर तुम्ही उपाशी असणार तर तुम्ही सर्वप्रथम पोटामध्ये काही अन्न जाईल किंवा काहीतरी छोटासा स्नॅक्स आपण करणार आणि नंतर त्या परिस्थितीसमोर जाणार याची खात्री करा. त्यामुळे उपाशी असताना वादविवाद टाळा. उपाशी असलेली माणसं जास्त रागवतात. अतिप्रमाणात चहा व कॉफी पिल्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होते व एका विचित्र शारीरिक परिस्थितीमध्ये आपण पोचतो की जिथं आपण खूप जास्त प्रमाणात रागवू शकतो. अति चहा व कॉफी पिलेली माणसं रागवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्रमाणात चहा आणि कॉफी घ्या. शक्य असल्यास ते प्रमाण कमी ठेवा. अजून एक छोटीशी मत आहे, क्विक रिॲक्शन देणं बंद करा. आत्ताच काहीतरी सिच्युएशन झाली आणि आत्ताच त्याच्यावर काहीतरी बोलायला पाहिजे, ओरडायला पाहिजे असं काही गरजेचं नसतं. त्यामुळे शक्य असल्यास रिॲक्शन कमी द्या, टाळा. शक्य असल्यास ती संथ गतीने द्या आणि जर तुमच्या मनामध्ये खूप राग व्यक्त झाला असेल त्यावेळेस तर ती टाळा आणि त्यातून बाहेर पडा. त्या ठिकाणी थांबू पण नका. अजून एक छोटीशी गोष्ट की नकारात्मक लोकांपासून लांब राहा. आपल्याला कळतं की ज्या लोकांकडे गेल्यानंतर माझी निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त वाढते, ते जरी माझे नातेवाईक असले तरी अशा लोकांपासून लांब राहा. त्यांच्याशी संपर्क कमी ठेवा. जितकं शक्य असेल तितकं ठेवा. कारण हे तुम्हाला लक्षात आलं आहे की ह्या व्यक्तीकडे गेलो की माझी निगेटिव्हिटी वाढते. मग इतरांसाठी तो कितीही चांगला व्यक्ती असेल किंवा इतरांसाठी तो कितीही सकारात्मक असेल, परंतु माझ्यासाठी तिथं जाणं, त्यांच्याशी बोलणं मला निगेटिव्हिटी जास्त जाणवत असेल तर अशा लोकांपासून लांब राहायला काही हरकत नाही. कारण त्याचा व्यक्तिगत स्तरावर जर तुम्हाला फायदा होत असेल तर अशा लोकांपासून लांब राहा.
अजून एक महत्त्वाचं की रागाच्या संदर्भात खूप जास्त इमोशन्स दाबून ठेवणं हे सुद्धा फार घातक आहे. खूप जास्त भावनिकरित्या इमोशन्सना दाबून ठेवणारी माणसं अचानक भडकतात, मोठ्या प्रमाणात राग व्यक्त करतात. त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये निर्माण होणाऱ्या भावना आहेत, त्यांना मी दाबून ठेवतो आहे का? त्यांचा व्यवस्थित निचरा करतो आहे का? त्यांचं योग्य मॅनेजमेंट करतो आहे काय? त्यांच्या संदर्भात योग्य मी काउन्सिलिंग घेऊन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे का? हे सुद्धा समजून घ्या. काही माणसं फ्रस्ट्रेट असू शकतात, काही माणसं टेन्शनमध्ये असू शकतात, काही माणसं आयुष्यामध्ये निराश असू शकतात, काही माणसं आयुष्यामध्ये आशयरहित असू शकतात, काही माणसांना आयुष्यामध्ये काहीही समोर सकारात्मक दिसत नाही, काही माणसं स्वतःहूनच खूप नकारात्मक झालेली असतात. ह्या ज्या काही भावना आहेत याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य ती कौशल्य तुम्ही निर्माण केलीत का? योग्य ठिकाणी तुम्ही गायडन्ससाठी मदत मागितली का? हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जर निगेटिव्ह इमोशन्स खूप साऱ्या साचून असतील तर काउन्सिलरशी बोला आणि त्यातून बाहेर पडा. अजून एक छोटीशी महत्त्वाची टिप्स आहे ती आहे म्हणजे ब्लेम गेम बंद कर. तुझ्यामुळे सर्व होतं आहे, तुझ्या या निर्णयामुळे सर्व चुकत गेलं आहे. तू जर योग्य अभ्यास केला तर आपल्याला आयुष्यात चांगले दिवस येतील. तू जर अभ्यास करत नाहीस तर आपल्याला तिथंच राहावं लागणार. असे जे ब्लेम गेम्स आहेत की समोरच्याचं काहीतरी चुकतं आहे, कोणीतरी याच्यामध्ये महत्त्वाचा रोल पूर्ण करायला पाहिजे आणि आपला आलेला ताणतणाव दुसऱ्यावर ढकलणं हे बंद करायला पाहिजे. त्यामुळे शक्य असल्यास ब्लेम गेम बंद कर. स्वतः जबाबदारी घे. माझ्या आयुष्याची मी स्वतः जबाबदारी घेतो. माझ्या आयुष्यामध्ये झालेला जो राडा आहे त्याची सर्वस्व जबाबदारी मी घेतो आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची सुद्धा माझी जबाबदारी आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात कोणी काय करावं हा मुद्दा गौण ठरतो. माझ्या आयुष्याचे सर्व सूत्र माझ्या हातात आहेत. त्यामुळे ब्लेम गेम थांबवू नये आणि शक्य होत असल्यास स्क्रीन टाईम कमी करणे. त्यामुळे या काही छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स आहेत, या खरंच तुम्हाला उपयोगात येतील. उद्याच्या उद्या सर्व चमत्कारिकरित्या काही फरक पडणार नाही, परंतु सरावाने आणि योग्य त्या मार्गदर्शनातून तुम्ही यातून सहज बाहेर पडू शकता. तुम्हाला या संदर्भात काहीही मदत लागल्यास, योग्य स्तरावर काही काउन्सिलिंगची गरज लागल्यास घाबरून जाऊ नका किंवा मनामध्ये एक शंका पण ठेवू नका की कसं मी मदत मागू. जर मदत हवी असल्यास नक्की संपर्क करा. आपल्याला स्वतःच्या रागाच्या नियंत्रणाच्या संदर्भात खूप खूप शुभेच्छा. आपला दिवस शुभ राहो.